नमस्कार मंडळी, मी भक्ती स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओ काही आले नव्हते, गावी असल्यामुळे आणि रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला देखील व्हिडिओ अपलोड करणं काही पॉसिबल झालं नाही। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी इडली आणि खोबऱ्याची चटणी या दोन रेसिपी। तर इडली बनवण्यासाठी मी तांदूळ घेतले 4 वाटी, 2 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी चणा डाळ रात्री भिजत घातलं। त्यानंतर सकाळी वाटून घेतलं मिक्सरला, थोडं जाडसर वाटून घेतलं कारण इडल्या बनवायच्या होत्या, डोसे बनवायचे असते तर फाईन पेस्ट केली असती। वाटून घेतल्यानंतर 8 तासाला आंबवण्यासाठी ठेवलं। 8 तासांनी मस्त असं एक भांडं इडली मी बनवून घेतल्या, त्यामुळे तुम्हाला हे भांडं आणि प्लेट्स अशा दिसत आहेत। यामध्ये मीठ टाकून घेतलं, छान फेटून घेतलं, हलकं होतं त्याने फ्लफी होतं। मस्त इडल्या तेल लावून इडली पात्राला सोडून घेतल्या, छान वाफलू दिल्या। इथे चटणीची तयारी करण्यासाठी मी घेतलेलं आहे एक मोठी वाटी ओलं खोबरं कापून घेतलं, लसूण, कोथिंबीर, मिरची हे सर्व मी फाईन पेस्ट केली। कढई ठेवून घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये जिरे, मोहरी, मस्त ताजा तोडलेला कढीपत्ता टाकून घेतला, छान फोडणी होऊ दिली। यामध्ये वाटण टाकून घेतलं, आपण चटणीचं जे वाटण केलं होतं, आणि आपल्या गरजेनुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता। आमच्या घरातल्या माणसांच्या अंदाजानुसार मी पाणी टाकून घेतलं। छान मस्त अशी ही इडली तयार झाली, तुम्ही पाहू शकता। आणि गावाकडे इडली डोसे असे काही बेत करणं म्हणजे जरा कठीणच असतं, सगळं काही मेळ बसून घ्यावा लागतो। सिटीमध्ये म्हणजे पुणे मुंबईला तर होतंच। चला व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।